महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत होत असलेल्या गैरप्रकाराविरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने धुळे शहरातील जेल रोडवर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले। धुळे स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी, MST CET परीक्षेतील कथित गैरप्रकार, शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती यांसह शिक्षण क्षेत्राशी निगडीत विविध प्रश्नांविरोधात संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोजदादा आखरे यांनी दिलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाच्या हाकेनुसार धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी जेल रोड येथील आंदोलनास्थळी जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनात जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, जिल्हा सचिव महेश पाटील, उपजिल्हाध्यक्ष दिनकर जाधव, धुळे जिल्हा काँग्रेसचे नेते युवराज आबा करणकाळ, धुळे जिल्हा शिवसेना नेता अतुलभाऊ सोनवणे, समाजवादी पार्टीचे धुळे महानगर प्रमुख गुड्डूभाई काकर, ॲडव्होकेट जुबेर शेख, नंदू अहिरराव, तालुका अध्यक्ष नितीन जाधव, कैलास देसले, महानगर अध्यक्ष भूषण बागुल, तालुका कार्याध्यक्ष डॉक्टर नागेश पाटील, खानदेश हितसंग्रामच्या अनिताताई बैसाणे, पंजाबराव देशमुख, शिक्षण परिषदेचे अध्यक्ष BA पाटील, ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष सुलभाताई कुवर, जिल्हा कार्याध्यक्ष दीपक नांद्रे तसेच नाना शिरसाट, नितीन पाटील, सतीश पाटील, अमर फरताडे, मनोज रुईकर, उदय पवार आदी उपस्थित होते। संविधान संरक्षण समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे, आनंद लोंढे, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, गोरख जाधव, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर, डॉक्टर अमोल बोरसे, GT पाटील यांच्यासह शहरातील विविध समविचारी संस्था संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनास्थळी उपस्थित राहून मागण्यांना पाठिंबा दिला। आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोज दादाजी आखरे यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शैक्षणिक भवितव्याला तिलांजली दिली जात आहे सरकारकडनं, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून, त्याचा निषेध करण्याकरता, धिक्कार करण्याकरता राज्यव्यापी धरणे आंदोलनाची आखणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। धुळे जिल्ह्याच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने देखील धुळे शहरात धरणे आंदोलन हे करण्यात आलेलं आहे।